11 ते 17 नोव्हेंबर 2025चे भविष्य भाकीत. बिहारमध्ये यश एनडीएचे, मात्र नितीश कुमारांची गच्छंती. या घटना घडणार. राम मंदिराच्या पुनर्त्वाच्या कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात आयोजन होईल. कलश ध्वजारोहण होईल. परराष्ट्रीय व्यापारात अनुकूल बदल. मोठे अधिकारी मंत्री बदलले जातील. विमान दुर्घटना, भूकंप, भूस्खलनामुळे नुकसान. चोरी, फसवणूक, आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ. सप्ताहातील ग्रहस्थितीचा विचार करता चंद्रगुरु युतीमुळे परराष्ट्राशी व्यापार संबंध सुधारतील. अमेरिकेच्या आयात शुल्क नियमात अनुकूल बदल संभवतात. नवीन कायदे, नवीन नियम, करार होतील. आंतरराष्ट्रीय व्यापार वाढेल. या काळात नगरपालिका निवडणुकांची घोषणा होईल. या निवडणुकात सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी किंवा महायुतीला अनुकूल ग्रहस्थिती राहील. पुढील काळात रवी हर्षल प्रतियोग होत असल्यामुळे राजकीय क्षेत्रात अनपेक्षित घटना घडतील. प्रमुख पदांवरील व्यक्तींना हटवले जाईल. मोठे अधिकारी, मंत्री, पक्षाध्यक्ष बदलले जातील. या योगामुळे काही देशात पुन्हा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता राहील. स्फोटक घटना किंवा दहशतवादी कारवायांचा धोका या काळात संभवतो. नोव्हेंबर 2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल 14 नोव्हेंबरला लागणार असून निकालाच्या दिवशी चंद्र सिंह राशीत केतूच्या युतीमध्ये असणार आहे. या काळात वृश्चिक राशीत मंगळ रवी युती होत असून उच्च राशीतील गुरुशी नवपंचम योग होत आहे. या योगामुळे सत्ताधारी एनडीए आघाडीत पुन्हा सत्ता मिळण्याची शक्यता वाटते. गुरु उच्च राशीत असल्यामुळे या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष असू शकतो. चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे. माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. प्रशांत किशोर यांच्यामुळे तसेच मायावती यांच्या भूमिकेमुळे महाआघाडीचे मत विभाजनाचा मोठा फटका राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसला बसण्याची शक्यता. मात्र रविवरून होणारे राहूचे भ्रमण प्रतिकूल असल्यामुळे निवडणुकीनंतर नितीश कुमार यांच्या ऐवजी बिहारला नवीन मुख्यमंत्री मिळण्याची शक्यता वाटते. तर तेजस्वी यादव यांच्या तुळ रवीच्या षष्ठातून होणारे शनीचे भ्रमण व दशमातील गुरुचे गोचर भ्रमण पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यापासून हुलकावणी देणारे राहील. सततच्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत राहील. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, घरांची पडझड होण्याची शक्यता आहे. मंगळ आणि बुध यांच्या योगामुळे हवेतील उष्णतेमध्ये वाढ होईल. पावसाचे प्रमाण कमी होईल. या योगामुळे मोठी विमान दुर्घटना या काळात होऊ शकते. संवेदनशील प्रदेशात भूकंपामुळे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. बुध मंगळ योगामुळे या काळात नेत्यांचे वाक्ययुद्ध चांगलेच गाजतील. वादग्रस्त वक्तव्यांमुळे मोठ्या व्यक्ती यावेळी अडचणीत येतील. कलाकारांचे गौरव, मान सन्मान होतील. स्त्रीवर्ग कलाकारांना मोठ्या पदांवर संधी मिळेल. शेअर मार्केटसाठी सप्ताह तेजीचा राहील. सोन्या चांदीतील भाव वाढ कायम राहील. धार्मिक गोष्टींसाठी हा काळ अनुकूल असून राम मंदिराच्या कामाच्या पूर्णत्वामुळे मोठ्या कार्यक्रमांचे यावेळी आयोजन होईल. नवीन मंदिराचे कळस किंवा ध्वजारोहणाचे विधी संपन्न होतील. सर्वत्र धार्मिक कार्यक्रमांचे उत्साहाचे आयोजन होईल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.